नमस्कार मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही म्हटलं होतं की त्या ठिकाणी बेसिक मॅथमॅटिक्स येणं खूप गरजेचं आहे आणि आज आपण तेच काही बेसिक मॅथ्सच्या ट्रिक्स त्या ठिकाणी घेत आहे. तर बघा, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिसतोय √3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 27. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते एकतर तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येतात किंवा मी तुम्हाला सांगितलं की त्याचा वापर फिजिक्ससाठी सुद्धा करता येतो. तर बघा, आता अशा पद्धतीचा प्रश्न जर आला, अशा पद्धतीचा क्वेश्चन जर आला, तर आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे बघा. √3 प्लस रूट एक्स दॅट इज इक्वल टू √27. बघा मी इथे लिहितो √3 प्लस रूट एक्स दॅट इज इक्वल टू 27 ला आपण लिहू शकतो 9 × 3 दॅट इज 27 ला 9 मल्टिप्लाइड बाय 3 असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. आता बघा, √3 प्लस रूट एक्स दॅट इज इक्वल टू 9 ला रूटच्या बाहेर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेता येईल दॅट इज 3 अँड दिस इज √3. ठीक आहे. आता हे जे √3 आहे याला मी पलीकडे त्या साईडने नेतो, दुसऱ्या साईडने जर नेलं तर काय होईल, अर्थात इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर तो निगेटिव्ह होईल. दॅट इज √x इज इक्वल टू 3√3 मायनस √3. तर यामध्ये आपण √3 कॉमन घेऊ शकतो. √3 जर आपण या ठिकाणी कॉमन घेतलं तर √3 इज कॉमन, इथे आहे 3 मायनस 1. आता बघा, दिस इज इक्वल युअर √x, म्हणजे √x इज इक्वल टू √3 दॅट इज 3 मायनस 1 इज 2 दॅट इज 2√3. पद्धतीनं आपल्याला घेता येईल. आता बघा, मी स्क्वेअरिंग घेतो दोन्ही साईडचा. जर आपण स्क्वेअर केला तर काही स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड दॅट इज √x² that is equal to 2√3 whole square. Squaring on both sides. √x² that is root and square cancel, that is equal to x. 2 square is 4 multiplied by √3 square is 3. Okay, that is x is equal to 4 multiplied 3 is 12 and this is your answer. म्हणजे तुमचा आन्सर ए आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं दॅट इज 12. बघा, सिंपल मॅथमॅटिक्स ट्रिक आहे सर, तुम्ही त्याला त्या ठिकाणी सोडू शकता. त्यानंतर एक सेकंड एक्झाम्पल आपल्याकडे आहे की 5⁻0 प्लस 5⁻0 डिवाइडेड बाय 5⁻0 अँड रेस्ट टू द पॉवर होल रेस्ट टू द पॉवर -1/2. बघा, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की a⁻0 इज इक्वल टू 1. एनिथिंग रेस्ट टू द पॉवर इज इक्वल टू 1. म्हणजे बघूया आपण आता 5⁻0 इज 1 plus 5⁻0 is also 1 upon 5⁻0 is also 1 and raised to the power -1/2. काहीच नाही बघा, 5⁻0 is 1, 5⁻0 is 1, 5⁻0 is 1 and raised to the power -1/2. बघा, that is equal to 1 plus 1 is 2 upon 1 raised to the power -1/2. येता येईल आपल्याला. म्हणजे 2/1 means 2 that is equal to 2 raised to the power -1/2. तर बघा, हा जो पॉवर आहे न्यूमरेटरचा जर मला डिनॉमिनेटर मध्ये न्यायचा असेल तर तो पॉवर मायनसचा प्लस होतो किंवा प्लसचा मायनस होतो. अशा पद्धतीने दॅट इज 1 upon 2 raised to the power -1/2 आहे, तर इकडे खाली आल्यानंतर तो होईल +1/2. दॅट इज, आता कोणत्याही संख्येचा पॉवर जर 1/2 असेल तर ती संख्या स्क्वेअर रूट मध्ये असते किंवा रूट मध्ये असते, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार, दॅट इज 1 upon √2 या ठिकाणी घेणार. बघा, 2 ला 2 चा पॉवर 1/2 आहे म्हणजे √2 and this is your answer. 1 upon √2, C is your option. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला कुठलाही मॅथमॅटिकल सिंपल टेक्निक वापरून त्या ठिकाणी कुठलाही मॅथ्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. आता आपण बघूया परत या ठिकाणी आता a⁻0 मी या ठिकाणी घेतलं तर a⁻0 ला हे 1 कसं लिहिलं तर लक्षात घ्या. a⁻0 म्हणजे काय, a⁻+1 इंटू a⁻−1. शेवटी 1 - 1 इज 0 म्हणजे a⁻0 आहे. बघा, आता a⁻+1, आता या a⁻−1 ला मी डिनॉमिनेटर मध्ये घेतो म्हणजे अर्थात a⁻+1 होईल दॅट इज इक्वल टू a⁻+1. a⁻1 is a and a⁻1 is also a get cancel that is equal to 1. म्हणजेच a⁻0 is equal to 1.
तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण साध्या साध्या मॅथमॅटिक्सच्या ट्रिक्स त्या ठिकाणी घेऊन साधे साधे फॉर्म्युले अप्लाय करून लॉ ऑफ एक्सपोनंट असेल किंवा लॉ ऑफ त्या ठिकाणी लॉ ऑफ इंडायसेस असेल तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याला सॉल्व्ह करू शकतो. त्याचे रूल्स आपल्याला माहिती पाहिजे. आणि या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.